लोकनेते. पाटणच्या भूमीत उगवलेलं आणि महाराष्ट्रभर तळपलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. लोकनेत्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनसेवेच्या पदरी अर्पण केलं. तोच वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करताहेत ते माननीय आमदार शंभूराज देसाई, लोकनेत्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं. 21 वर्षाच्या प्रचंड संघर्षानंतर सन 2004 साली पाटणच्या जनतेनं ऐतिहासिक परिवर्तन घडवलं. कोणी रोखायचं म्हटलं म्हणून वाघ डरकाळी फोडायचा राहत नाही, गरुड आकाश कवेत घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे माननीय शंभूराज देसाई विधानसभेत दाखल झाल्याशिवाय राहिले नाही. शब्द पाळण्या, दशकांची जळमटे जाळण्या. तिला घेतला शब्द पाळण्या, दशकांची जळमटे जाळण्या. विधान भवनी सिंह गर्जना गाजे. शंभूराजे, 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 शंभूराजे. परंपरेचे वारस साहेब माझे. शंभूराजे, 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 शंभूराजे. वाटेवरती युवा नेतृत्व द्यावे. विकासाचे रचले डोंगर कुणास ते जमावे. पाहुली तुमची गगन भरारी त्यांची पुंगी वाजे. शंभूराजे, 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 शंभूराजे. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ही पाटणची मुलूक मैदानी तोफ गेली 5 वर्ष धडाडते आहे. लोकनेत्यांची, आबासाहेबांची जनसेवेची शिकवण धमन्यांमधील रक्ताप्रमाणे साहेबांनी सळसळत ठेवली. नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याचा अलौकिक संगम असलेल्या साहेबांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या मतदारसंघात तब्बल 217,98,46,600 रुपयांची विकास कामं केली. याची तुलनाच करायची असेल तर आधीच्या लोकप्रतिनिधींची पहिली 5 वर्ष आणि साहेबांची पहिली 5 वर्ष करा तुलना. केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी, पाटणच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ द्यायची ती माननीय आमदार शंभूराज देसाई यांनाच. विकासाचं निशाण धनुष्यबाण. लक्षात ठेवा, धनुष्यबाण. स्वाभिमानानं फडकवूया भगवं निशाण. धनुष्यबाण, धनुष्यबाण.